करते एक महत्त्वाची घडामोड सुरुवातीला थोड्याच वेळात शिवसेना भवनात सर्वपक्षीय पत्रकार परिषद पार पडणार आहे। पत्रकार परिषदेसाठी जयंत पाटील, नांदगावकर, संदीप देशपांडे दाखल झालेले आहेत। पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना भवनात नेत्यांची बैठक सुरू आहे। 24 वर्षांनंतर बाळा नांदगावकर शिवसेना भवनात आलेत। शिवसेना भवनात बैठक सुरू असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर माकपचे सुद्धा नेते या ठिकाणी सर्वपक्षीय बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। सर्वपक्षीय पत्रकार परिषद थोड्याच वेळात असणार आहे। ही सर्व विरोधकांची पत्रकार परिषद आहे। मध्यंतरीच्या काळात आपल्याला आठवतंय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि निवडणूक आयुक्तांची सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे भेट घेतलेली होती। मतदार यादी असेल, निवडणुकीतले घोळ असतील, दुबार मतदारांची नोंदणी असेल, असे वेगवेगळे मुद्दे घेत व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून सुद्धा या बैठकीदरम्यान सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे निवडणूक आयुक्तांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। आता याच संदर्भात पुढची रणनीती नेमकी काय विरोधी पक्षांची असणार आहे हे ठरवण्यासाठी आणि हे जनतेसमोर मांडण्यासाठी म्हणून शिवसेना भवनात विरोधकांची सर्वपक्षीय अशी ही पत्रकार परिषद होणार आहे। 24 वर्षांनंतर बाळा नांदगावकर शिवसेना भवनात दाखल झाले त्यावेळेची दृश्य आपण पाहतोय। तर काँग्रेसकडून सचिन सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, ही बैठक आपण पाहतोय, बैठकीतली दृश्य काँग्रेसकडून सचिन सावंत दिसतायत। पत्रकार परिषद साधारणतः किती वाजेपर्यंत सुरू होऊ शकते? नक्कीच आपण पाहतोय की सर्वपक्षीय नेते शिवसेना भवनाच्या 5व्या मजल्यावरती पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, परंतु 5व्या मजल्यावरती सर्वच नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे। या बैठकीला स्वतः खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि इतर सर्व नेते जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 3 वाजताची पत्रकार परिषदेचं टाइम वेळ होती, परंतु आता या नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे। बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीच्या दरम्यान जेव्हा पत्रकार परिषद झाली होती तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला निवडणूक आयोगानं 2 दिवसांचा वेळ दिलाय। 2 दिवसामध्ये आम्हाला काय उत्तर येतं त्यानंतर आम्ही पुढील भूमिका ठरवणार आहोत। त्यामुळे काल आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे आजच्या दिवसात यांच्याकडून काय नक्की भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि त्याच्या अगोदर सध्या सर्व नेत्यांची 5व्या मजल्यावरती शिवसेना भवनात सध्या बैठक सुरू आहे। पुढील भूमिकेविषयी चर्चा देखील सुरू आहे। राज ठाकरेंनी देखील आज मेळाव्यामध्ये बोलत असताना पुढील भूमिका आपली काय असेल ही 3 वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याला कळेलच अशी भूमिका जी आहे ती राज ठाकरेंनी देखील जाहीर केली होती। आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद जी आहे ती सुरुवात होणार आहे। आता सध्या आपण पाहतोय की 5व्या मजल्यावरती सध्या सर्व नेत्यांची बैठक सुरू आहे। सर्व पुढील भूमिका संदर्भात नक्की पुढील भूमिका काय घ्यायची या संदर्भात सध्या बैठक सुरू आहे। त्याच्यामुळे नक्की महाविकास आघाडीची आणि मनसेच्या नेत्यांची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर ही जी महत्त्वाची भूमिका जी आहे ही महत्त्वाची भूमिका असणार आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय ज्या पद्धतीने निवडणूक आयोगावरती आणि मतदार याद्यांवरती महाविकास आघाडीकडून आणि विशेष करून मनसेकडून जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे त्याच्यामुळे आजच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की राज ठाकरे यांनी आज संबोधित करत असताना देखील सांगितलंय की जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती। त्यानंतर हे पत्रकार परिषद होते। त्याच्यामुळे पुढील भूमिका आता या काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की सेना भवनामध्ये सर्व मनसेचे वरिष्ठ नेते, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, त्यासोबतच खासदार संजय राऊत, जयंत पाटील हे सर्व जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सध्या बैठक सुरू आहे। त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। नक्कीच निवृत्ती, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। ही 2 दृश्य, एकीकडे सगळ्या विरोधकांची बैठक शिवसेना भवनात सुरू आहे। पहिल्यांदाच असं घडत असेल जेव्हा शिवसेना भवनात सर्वपक्षीय असे विरोधक एकत्र आलेले आहेत। तर दुसरीकडे बाळा नांदगावकर तब्बल 24 वर्षांनंतर जेव्हा शिवसेना भवनात दाखल झाले तेव्हा त्यांनी आतमध्ये प्रवेश करण्याआधी या भवनाच्या वास्तूच्या गेटवरच पाया पडत जणू काही नमन केलेलं आहे। कारण शिवसेना भवन हे सगळ्या शिवसैनिकांसाठी अत्यंत आदराची आणि आदरस्थानी असलेली अशी ही वास्तू शिवसेना भवनात आता 24 वर्षांनंतर दाखल होताना एक वेगळ्याच भावना बाळा नांदगावकर यांच्या मनात निर्माण झाल्या आणि त्यामुळेच भवनात दाखल होण्याआधी नांदगावकर त्या ठिकाणी त्यांनी ते पाया पडले। राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्यासोबतच बाळा नांदगावकरही बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेना भवन या वास्तूत जेव्हा
आतमध्ये प्रवेश करायचा होता तेव्हा बाळा नांदगावकर यांना ही सगळी 24 वर्ष, या सगळ्या 24 वर्षांचा काळ, त्या आधीचा सगळा कालखंड डोळ्यासमोरून गेला असणार आणि त्यामुळेच भवनात, शिवसेना भवनात आतमध्ये प्रवेश करण्याआधी बाळा नांदगावकर पाया पडल्याचं आपण पाहतोय। तर दुसरीकडे शिवसेना भवनातली ही दृश्य, पत्रकार परिषदेपूर्वी नेत्यांची आता बैठक सुरू आहे। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। पीसीवर आपलं लक्ष असतं।